आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। रात्री जेव्हा आमचा टास्क झाला होता तेव्हा सगळ्या पोरांना सांगितलं होतं की सगळ्यांनी सगळ्यांच्या आईसाठी साड्या घ्यायच्या। तर आम्ही नेक्स्ट डे उठल्यावर मस्त तयारी करून निघालो आईसाठी साडी घ्याय। ढीग लागलाय साड्यांचा। वाव, जेव्हा आम्ही गेलो त्या कलानिधी दुकानात, एवढं मोठं दुकान होतं की विशेष नाही। साड्या किती सुंदर आहे तिकडे। तिकडे बघायचं। दीपक, आज तुझा दिवस आहे, मम्मीसाठी जे घ्यायचे ते घे। ज्यावेळी मी त्या दुकानात गेलो बरी साड्या दिसायला लागलेत, एकदम चकमकी किंवा स्टाईल। हाय, नमस्ते। नमस्कार। आम्हाला छान छान साड्यांचे डिझाईन दाखवा, मस्त एकदम अट्रॅक्टिव्ह कलर्स। कोणासाठी साडी हवी? माझ्या मम्मीसाठी। मम्मीसाठी हवी। ठीक आहे, बघा ही साऊथ सिल्क मध्ये आहे. साऊथ सिल्क हे मला माहित असेल। बघ, समज मी आई आहे। हे कांजीवरम मध्ये। ही कांजीवरम आहे। हो कांजीवरमचा बॉर्डर मोठा असतो ना। हो, बॉर्डर छोटी मोठी सर्व border. ही पण छान आहे, पण ही लाल नाहीये। पण आई गोरी आहे, आईवर हे सगळं काही चांगलं दिसतंय। भारी आहे बघ ही। पैठणी आहे ना ही? पैठणी, प्युअर सिल्क पैठणी, पुणे Pure silk. हँडमेड साडीज। वाव, हा रंग बघ ऋषिकेश, पिवळा आहे मस्त वाटतं ना। प्युअर कांजीवरम सिल्क, कांजीवरम सिल्क आहे म्हणजे कांजीवरम South silk. साऊथ सिल्क आहे। हे पण पूर्ण हातमागाचं काम केलेलं अरे वा, प्युअर सिल्क मध्ये एकदम कलेक्शन वगैरे खूप छान आहे. खतरनाक। आईला नुसतं मी पहिल्याच्या साडी घेणार आहे, त्या कलर पसंत यायला पाहिजे आहे। तुम्ही आता कलानिधीमध्ये आली आहात, कलानिधीच्या ज्या स्पेशल साड्या आहेत त्या साड्याच तुम्हाला दाखवतोय सर्व काही। पण हा खूप सुंदरशी साडी दाखवा, एकदम रंग असा उठून दिसला पाहिजे। उठून एकदम व्यवस्थित मस्त हे वाव, ही खूप ऍक्च्युली खूप सुंदर आहे। मी कधी 500 रुपयाच्या वर अशी साडी घेतली नाही, घेतली असेल तर आपली 1-2 साड्या 500च्या खाली। त्याच्यामुळे तिला मला भारीतली साडी घ्यायची होती। काय रेंज आहे याची? 15,900 15,990 किती किती 15,990 फक्त 15,000 रुपये म्हणल्यावर 3-4 महिन्याचा माझा खुराक येतोय सगळा म्हणून। ही फक्त 60,000 आहे। त्याला नाही करणार। 60,000 रुपयाचे काय राव तुम्ही बॅग आलेले जर कमीच दाखव की। ही 1.25 लाखाची। 6 लाख तेवढा आमचा 2 वर्षांचं कमाई बी नसेल आमची ती। तशी बोललो त्यांना, बोललो 1.25 लाखाची धरा दादा। ही प्राइस सर्वसाधारण 2 लाखापर्यंत आहे. 2 लाखाची 2 कडी लाखाची. तुझ्या। त्या भांडी घासल्याशिवाय पर्याय नव्हता मला तिथं। प्रणालीला सरळ सांगितलं मम्मीला, एकंदरीत सिल्क नाही तर पैठणी घेऊया, कोल्हापूरची शान। आपल्या महाराष्ट्राची शान पैठणी। सुंदर। बघून आमचं कधी गेलं नव्हतं मम्मीला साडी घ्यायला, पण मी आता स्वतः आलोय साडी घ्यायला। मम्मी मला इमोशनल थांबवलं। नको विजा। दीड महिन्यानंतर त्याला भेटलो, त्यामुळं जरा हे झालेलं। विजय थोडासा इमोशनल झाला। पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आईला तो भेटला होता। मला ते सगळं बघून असं एक वेगळंच काहीतरी झालं। अरे विजय, बसा बसा बसा, बसा तिथे ना, बसा, बसा बसा का? समोर बस, कशा आहात? बसा बस। तर त्या दोघी आल्यात, तर आता त्यांच्या चॉईसनी बघूयात काहीतरी। आता आपलं टेन्शन गेलं। माझ्यासारखे नाही खूप सुंदर दिसेल, सुंदरच दिसेल एकदम। आई आणि रेणू आली आणि दोघींना बघून तर मी इतकी खुश झाली, पण आई जसं नेहमीच रडायला स्टार्ट करतात, तर त्या रडत होत्या। मी त्यांना मिठी मारते, त्यांना बोलते रडू नका आई। अहो रडता काय हो? रडू नको का मम्मी? माझी शपथ दिली यार, मम्मी काय रडते लगे? समोर आहे आता, कशाला रडायचं?
मी डायरेक्ट त्याला साडीच्या दुकानातच भेटले. त्यावेळी तो बसला होता पुढं तोंड करून आणि रेवती पण होती ते त्याच्या बरोबर. माझ्यावर जास्त प्रेम झालंय जास्त तुझ्यापेक्षा. चांगलं वाटलं आई आली ती. मी इथं इतक्या दिवस एकटाच होतो. दादा एक दादा गुंड आला होता. गौरी ए सरक साईडला. कशाला आलासा कशाला आलायसा गप्पी. मन भरलं माझं. मग दाखवलं नाही मी तिथं. या 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 हा साडी खरेदी करायला तुमच्यासाठी. आमच्यासाठी. हा. तो म्हटला मम्मी मोमोज विकून ते कमाई केल्या, ती कमाईचं पैशाने तुला पहिल्यांदा मी काहीतरी गिफ्ट म्हणून तुला साडी घेऊन देणार आहे. मला माहितच नाही मम्मी आली की डोळ्यातनं पाणी येत. माझ्या पगारानं पहिल्यांदा हा. आयुष्यात तुला कधीच साडी घेतलं नाही. आज तुला जे पाहिजे ते या दुकानात कुठली पाहिजे ती साडी दिसेल ते तू हात कर. ही 1.5 लाखाची आहे, ती 2 लाखाची आहे, हे 5 लाखाची आहे, मला माहिती. हात करते तुला घे. तेवढं घरात पैसे द्यायलाच की अख्खा घर एक वर्षभर सांभाळायचं. मला तसं पाहिजे, समथिंग लाईक दॅट. आईला तेवढं मला तेवढं नाही. आईसाठी पैसठ नाही. ओके. ही वन साइड मोठी बॉर्डर आहे ना अशी. अच्छा मी खाली येणार ना. हो एकदम खूप सुरेख आहे. अजून नाही आहेत का चांगले? दाखवत आहे ना थांब. हे गोल्डन खूप डोळ्यात लागतं ना. मम्मीला लाल आणि पिवळा आवडते. हळदी कुंकूवाले मिक्स कलरचं दाखवाय. चालेल चालेल तसे बघूया आपण. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त कशी चालली खरेदी? मस्त. आवडतंय आमचं कलेक्शन? आवडते सर. हे आमचे कलानिधीचे मालक आहेत. यांच्या अनुभवावरती यांच्या मेहनतीवरती आज कलानिधी एवढ्या उंचावर पोहोचलेला आहे. अरे बसा प्लीज बसा. अरे प्लीज. ही माझी मम्मी सर. नमस्कार. कोल्हापूरचे आहेत. हो माहित आहे. अरे तुम्ही खूप फेमस आहात. खरं तर तुमच्या दुकानातली साड्या आवडल्या सर. आमची मम्मी साहेब कधीच 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 म्हणजे असं आयुष्यात कधीच एक 500 रुपयाच्या वर साडी घ्या नाही. हो. आज ते एका एवढ्या मोठ्या दुकानात आल्या आणि बघायला आल्या मम्मीला. खरंच एक काय साड्या राव चेष्टा नाही करत. तुम्हाला साड्या आवडल्या, अजून आम्हाला त्यापेक्षा काय पाहिजे? तुमचं हे 2.5 लाखाची साडी मी बघितले तर 100% माझ्या मम्मीसाठी मी प्रयत्न करेन की हे साडी तुमच्याकडे घ्यायला 100% येणार. बघा हे तुम्ही जे विचार केलाय ना, हे विचार तुमचं हे स्वप्न जे आईसाठी अशी साडी घेऊन येण्याचं 100% तुमचं पूर्ण होईल. थँक्यू. चांगलं. होय